नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नॉलेज हब. आणि आजची ही आत्ताची बातमी आहे लेटेस्ट. जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज शेवटचा दिवस होता आणि थोड्या वेळापूर्वी आपण व्हिडिओ बनवला होता ऑलरेडी, ज्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की आता मुदतवाढ ही होणार नाही आहे. तर ह्याचं कन्फर्मेशन तुम्ही याच्यात बघू शकता. लोकसत्ताची ही बातमी आहे. RT प्रवेशाची मुदत संपली, जागा रिक्त राहिल्या रिक्त. आता पुढे काय होणार? तर शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत RTE खाजगी शाळेतील 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 2 वेळा मुदतवाढ देऊनही जागा रिक्त राहिल्या आहेत. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खाजगी शाळांमध्ये 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश 2 वेळा मुदतवाढ देऊनही जागा रिक्त राहिल्या आहेत. आता प्रवेशासाठी मुदतवाढ दिली जाणार असून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना रिक्त जागेवर प्रवेशाची संधी दिली जाणार आहे. क्लिअरली लिहिलं आहे, जे पण आता वेटिंगवाले विद्यार्थी आहेत त्यांना ही संधी दिली जाणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी ही माहिती दिली. यंदा अधिकृत माहिती आहे. आता वेटिंग लिस्टवाल्यांना कन्सिडर केलं जाणार आहे. यंदा राज्यातील 9,217 शाळांमध्ये 1,05,242 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी दाखल झालेल्या 2,42,516 अर्जातूून 93,009 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. प्रतीक्षा यादीतील 71,276 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. वेटिंगमध्ये एवढे विद्यार्थी आहेत. सुरुवातीला 23 ते 31 जुलै या कालावधीत प्रवेशासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र प्रवेशाचा टक्का कमी असल्याने आधी 5 ऑगस्ट नंतर 8 ऑगस्ट मुदतवाढ देण्यात आली. मात्र गुरुवारी सायंकाळपर्यंत हा आकडा 58,736 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. त्यामुळे 46,000हून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत. गोसावी म्हणाले की आता प्रवेशासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही. मित्रो, हे वाक्य आहे की कन्फर्म झालं की आता एक्सटेन्शन वाढून भेटणार नाही आहे आणि मुदतवाढ आता दिली जाणार नाही. आता फर्स्ट विद्यार्थ्यांचे राऊंड संपलेले आहेत आणि आता वेटिंगवाल्यांचं कन्सिडरेशन. रिक्त जागांचा आढावा घेऊन प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश संधी दिली जाणार आहे. त्यासाठी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून येत्या 2 ते 3 दिवसात स्वतंत्रपणे सूचना दिली जातील. तर ह्याच्यात हेही सांगितलं की लिस्ट कधी लागणार आहे, तर 2 ते 3 दिवसात ही लिस्ट लागणार आहे. तर ही महत्त्वाची बातमी होती वेटिंग लिस्टवाल्या विद्यार्थ्यांसाठी. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा. याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स दिले. सगळ्यात पहिलं आपण सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ही बातमी दिलेली आहे. वेटिंग लिस्टवाल्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो.